नमस्कार, मी प्रशांत पांडुरंग राजमाने, कृषी सहाय्यक शिरोळ। आज या सतीश कृषी प्रदर्शनामध्ये आपण शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यामधून विविध प्रकारचे भाजीपाला सॅम्पल या ठिकाणी आणलेले आहेत। याच्यामध्ये प्रामुख्याने शिरोळ तालुक्यामध्ये जे एक्झॉटिक म्हणजे विदेशी भाजीपाला जो आहे, वेगवेगळ्या प्रकारचे विदेशी भाजीपाला या ठिकाणी आपण सॅम्पल आणलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे मुख्य मुंबई किंवा पुणे किंवा जे पंचतारांकित हॉटेल आहेत त्याच्यामध्ये जो चेरी टोमॅटो मेजर प्रमाणामध्ये विकला जातो, हा चेरी टोमॅटो आमच्या निमशेरगाव गावामध्ये सुनील पाटील या शेतकऱ्यांनी दरवर्षी प्रत्येक बारमाही सीझन मध्ये त्यांचा चेरी टोमॅटो हा आपल्या तालुक्यामधून प्रत्येक मार्केटिंगसाठी उपलब्ध असतो। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला जे शेतकऱ्यांनी तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी बघाल तर आपण शेतकऱ्यांनी पिकवलेला कोबी जो आहे, हा कोबी किमान 3-3.5 किलो कोबीचा गड्डा एक आहे। तर 60 ते 70% गड्डे अशी त्या शेतामध्ये आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची आपण मिरची जी आहे, ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जी मिरची वेगळ्या प्रकारची एक मिरची आहे, ह्याचा कर्नाटकमध्ये ऍक्च्युली टेबल पर्पज आणि भजी करण्यासाठी प्रचंड मागणी याची या शिरोळ तालुक्यामधून आहे आणि या शिरोळ तालुक्यामधून पुरवठा होतो। त्याचबरोबर महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या पौष्टिक तृणधान्य अंतर्गत ज्या काही व्हरायटी आपण शेतकऱ्यांच्या प्रात्यक्षिक सादर केलेले आहेत, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे ज्वारीचे बियाणं आपण ज्या शेतकऱ्यांना दिलेले आहेत त्याचे आलेले सॅम्पल आपण या ठिकाणी ठेवलेलो आहोत। त्याचबरोबर ग्रीन हाऊस मध्ये प्रामुख्यानं तालुका कृषी अधिकारी शिरोळ आणि तालुका कृषी अधिकारी हातकणंगले तालुक्यामध्ये ग्रीन हाऊसचं प्रमाण जास्त आहे। त्याच्यामध्ये ग्रीन हाऊस मध्ये पिकवणारी जी भाजीपाला आहेत किंवा विविध प्रकारची फुलं आहेत, ही फुलं या प्रदर्शनामध्ये मांडलेली आहेत आणि या प्रदर्शनाचा उपयोग निश्चितच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना होईल आणि शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल अशी आशा या प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।